माझ्या हडप सावरगाव नगरीमध्ये महादेवाचा जो उपवास आहे प्रदोष दर महिन्याला असतो, महिन्यातून 2 वेळेस असतो. हा प्रदोष दर महिन्याला हे साजरे करणारे गाव जवळजवळ 12-13 वर्ष झाले, म्हणजे तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे. काही ना काही विचारांची देवाणघेवाण होणं, देवाचं नामस्मरण होणं, अन्नदान होणं, असा उपक्रम हा एवढ्या दिवसांनी चालू आहे. या वर्षी या महिन्यात मला बोलवलं, आदर सत्कार केला, थोडा फाटा देऊन परमार्थ झाला. मी गावकरी या मंडळाचे त्यांच्याकडे या महिन्याची सेवा आहे, त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला सांगितलं होतं दर महिन्याला कीर्तन भजन असतं, त्यावेळेस थोडं वेगळं. तसं मी एवढा वाईट नाही, काही चांगला नाही पण एवढा बी वाईट नाही. त्याच्यामुळे तुमचं लय नुकसान झालं असेल असं, पण काय भावना असते, कोणाची भावना असते, त्या भावनेला धक्का पोहोचायचा आयोजकाचा हेतू नाही आणि माझाही नाही. मी पण उपजत वारकरी संप्रदायात जन्माला आलेलं आहे. कीर्तन, प्रवचन, गाथा, ज्ञानेश्वरी वाचलंच पाहिजे, त्याचा अभ्यास केलाच पाहिजे, सप्ताह केलाच पाहिजे, नाही असं मी म्हणत नाही. ते काय झालं, ते खूप आदरणीय मंडळी बसलेली आहे. भट सर आपल्या जिल्हा परिषदेचे सभापती पवार साहेब हे अनेक मान्यवर आहे. मी तुमच्या पुढे काही बोलावं, तुमच्यापेक्षा हुशार आहे असं काही प्रकार नाही. इथल्या कोणाही पेक्षा मी मोठा आहे असाही तुम्ही काही मनात आणू नका, काढून टाका. आता आणि जे प्रास्ताविक मध्ये माझी ओळख सांगतो, बाकीचं काही बी नाही सांगितलं तर 7वी शिकेल पहिलं सांगतो. तिला काय मोठेपणा आहे त्याच्यात काय मला कळत नाही सर. पण मी आहे 7वी, आहे तर आहे, त्याला काय माझ्यापैकी नाकारायचं काही कारण नाही, काही कारण नाही. प्रश्न तो नाही, 7वी शिकले म्हणजे काय, तो शाळेचा विषय. तुम्हाला जीवनात काय शिकायचं, कोणापासून शिकायचं हा तुमचा वेगळा विषय. गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. संत गाडगे बाबत माझं गाव राज्यात पहिलं आलं. 5 वेळेस त्या गावानं निवडून केलं. 25 वर्ष मला सलग काम करायची संधी मिळाली, म्हणून ते शक्य झालं. हे काही 1-2 वर्षात होत नाही आणि घडू बी शकत नाही. राज्यात पहिलं आलो म्हणून आम्ही लोकांना माहीत झालो, सरकारला माहीत झालो. नाही तर आम्ही पुढे खितपत पडले असतो तर कोण कितीतरी सरपंच आहे. 45,000 गावं आहे महाराष्ट्रात, कोण विचारते सरपंच? आम्ही काहून नाव झालं तर राज्यात पहिलं आलो, 2दा राष्ट्रपती पुरस्कार, 5-6 कोटी रुपयाचे पैसे मिळाले नगदी आम्हाला पुरस्कार. काही लोकांना असं वाटलं की ह्या माणसाने याच्या गावचं एवढं केलं तर याला जर आपल्या गावात केलं तर आपलं काही बरं होईल, म्हणून ते मला बोलायला लागले. होळी कल्पना त्यांची भाबडी. मी गेल्यानं गाव कसं काय चांगलं होईल, आणि असं झालं असतं तर मी रोज 25 गावात गेलो असतो. आम्ही सांगू शकतो काय करायला पाहिजे, करायचं तुमचं तुम्हाला. तुम्ही करा अशी माझी हात जोडून विनंती आहे. प्रदोष हा महादेवाचा आवडता आणि पवित्र दिवस आहे. वारकरी संप्रदायाचे माणूस आहे साहेब, मी कोणाचं ऐकून बोलत नाही. मला काही वाटलं की मी बोलून टाकतो. आतापर्यंत मला बोलणं ऐका, ते समाजाला पटलं असेल नसेल पटलं काय माहित नाही. माझ्या माहितीप्रमाणे प्रदोष हा पाप धुवायचा दिवस. तुम्ही जर केलं असेल तर ते धुवाच लागेल. विचार करत किती वेळचा हा दिवस पाप धुवायचा आहे, मी एवढं काऊन करते. माझं तुम्हाला सांगणं आहे, इथून पुढे पाप करू नका, प्रदोष करा नाही तर नका करू, काही गरज नाही.
पाप करू नका, खोटं बोलू नका, खोटं वागू नका, याच्यासाठी प्रदोष आहे. अतिशय भारी दिवस निवडलेला आहे. महिला मंडळचा तर लईच आवडता दिवस आहे प्रदोष. त्याची त्या महादेवाबद्दल आपण बोलतोय ना, आख्यायिका आहे. तुमचं काही जर आसन मागणं तुम्ही तिच्या कानात सांगायला पाहिजे. काहून सांगायचं, कोणाला ऐकून गेलं पाहिजे. कानात खाऊन सांगायचं, मोठ्यात नाही सांगायचं. कारण आपलं मागणं काय आपल्यालाच माहिती. पुन्हा एकदा आपला विषय होता परमार्थ कळला पाहिजे, किंवा जो तो ज्याच्या त्याच्या परीने अर्थ काढतो. तुम्ही असं मला गर्विष्ठ समजा, काही समजा. आम्हाला अब्दुल कलाम साहेबांनी शपथ दिली होती, तुमचं चांगलं झालं तुम्ही इतर गावात जा, लोकांना विनंती करा, त्यांचे गाव चांगलं व्हायसाठी प्रयत्न करा. ठीक आहे का? ज्याला कळत असेल त्याला, जो धार्मिक क्षेत्रातला असेल त्याने विशेष लक्ष द्या. पंढरपूरला, मोठ्या पंढरपूरला, होळकर वाड्यात आचार्य वेदांत वाचस्पती नाशिकचे, त्यांनी 9 दिवस एका ओवीवर प्रवचन केलं होतं. मी समोर बसून 9 दिवस ऐकलं. एकच ओवी 9 दिवस महाराज बोलले होते, ते वाचस्पती. ओवी अशी होती, पुरुषार्थ सिद्धीच होती, घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगात येतो. तेव्हा 22 वर्षाचा. त्या ओवीचा अर्थ असा आहे, पुरुषार्थ सिद्धीच होती, की तुम्ही पुरुषार्थ कमवा, करा, तुमच्या हातात घ्या, मिळवा. चौथी सिद्धी त्या हातात आल्यावर पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या रिगाला भक्तीपंथी, मग निघा प्रेमानं भक्तीच्या मार्गाने जगात येतो आणि दुसऱ्याला द्या. हेच तर कलाम साहेबांनी सांगितलं होतं. तुमचं जमलं तुम्ही दुसऱ्याला सांगा. 9 दिवस ती ओवी महाराज सांगत होते, त्याचा अर्थ एवढं तुटपट तुटपट सांगत होते. कलाम साहेबांनी किती सोपं करून सांगितलं, कळलं का नाही? महाराजांनी चूक सांगितलं असेल तर नाही, महाराजांनी त्याच्यापेक्षा खूप 9 दिवस बोलले वाचस्पती. लोकांना समोरच्या कळलं असेल मला माहिती. कलाम साहेबांनी सोपं सांगितलं, पटकन. याचा अर्थ असा होतो, सांगणारा चूक सांगत नाही, पण कळणाऱ्याला कळत हे महत्वाचं. आपण खूप वेळेस लोक सांगणाऱ्याला नाव ठेवतो. सांगणाऱ्याला नाव ठेवायची गरज नाही. याला कळलं का? त्या गाथ्यात सांगितलं, हे कानडीने केलं काय, मराठी नवरा कोणाचं कोणाला कळत नाही. एखादी आई मूल रडत असलं ना तर बोबड्या बोबड्या बोलते, घेन करत, आले ललू नको, आले ललू नको, बोबडे बोलते. आई बोबडी असती का? बोबडे बोबडे कोण बोलते? काय कारण असं? आई तर बोबडी नाही, बोबड्या बोबड्या. ती बोबडं बोललेलं त्याला कळत आणि त्याला ते आवडत, त्यांची नादी लागत. म्हणून शहाण्याने लय हुशारी करू नये, बोबड्या बोबड्या बोला, लोक ऐकतील. आपल्या देशात शहाणे लय झाले, भारी भारी शब्द भारी भारी भाषेत बोलणारे लय झाले. समाजाला कळलं पाहिजे ना. ग्राम विकास का होईना तर समाजाला कळणच ना. तू त्याला त्या भाषेत सांगणारा माणूसच सापडणार. म्हणून समोरच्याला कळण ती भाषा वापरली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आपल्या देशात ती नीती, ती भाषा 2च माणसाला वापरली. एक श्रीकृष्ण भगवान, दुसरी छत्रपती शिवाजी महाराज. तिसऱ्याला जमले नाही. थोडाफार प्रयत्न बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केला, समाजाला कळणारी भाषा. तेच लोक सक्सेस होऊ शकतो. तुम्ही किती हुशार रे, तुम्हाला काय येतं हे नाही. म्हणून
मला परमार्थ मी वेगळ्या अंगाने पाहतो, समाज वेगळ्या अंगाने पाहतो. म्हणजे काही लोकांना असं वाटत असेल की बाबा पापी आहे, मग काय वेगवेगळ्या शब्दांनी ते मला मांडित असतील, मांडू दे, मला काय त्याच्यात दुःख नाही. माझं म्हणणं आहे, मी कायम सांगतो परमार्थ केलाच पाहिजे, सप्ताह केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचलं पाहिजे, पण तो कळला पाहिजे. आजकाल ज्ञानेश्वरी वाचते ना पारायण करते, त्यात काहीच नाही. वाचणाऱ्याला कळत नाही, सांगणाऱ्याला कळत नाही, काही समजत नाही, काय चाललं ते कळत नाही. मग कसं व्हायचं? तेच पद्धत ही बी सरपंच बी असा पाहिजे की त्याचं बोलणं गावच्या लोकांना कळलं पाहिजे. आपण कोणालाही निवडून देतो, आमच्या जातीचं आहे, आमचा भाऊ आहे, आमच्या घरातलं आहे, मा साडू आहे, बरं. आता साडूचा आणि सरपंचाचा काय संबंध आहे? त्याच्यात काय साडू येते त्याला दुसरं काही करणं तू सरपंच कसं काय करतो साडू? मला त्याला अक्कल आहे नाही आहे, त्याला काही कळत नाही की त्याचा टाइम आहे काय? पवार साहेब तुम्हाला माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात मला अर्धी ग्रामपंचायत कळली. त्याच्या साडूला कशी कळलं नाही? कोणत्या बेसवर असर करतो त्याला? मी तुम्हाला मुळापासून सांगू राहिलो, आपलं चुकून कुठे राहिलं. मला जे करायचं ते करा, मला काय त्याचा प्रॉब्लेम नाही. त्याला खरं सांगणं माझं काम आहे. मी कशाला खोटं सांग? त्या गावाने मला 5 वेळेस निवडून दिलं, 25 वर्ष सलग सत्ता दिली, मला ते करता आलं. ते लोक बोलवते म्हणून मी जातो, मी काय केलं ते सांगतो. मी काय पंडित ज्ञानी कोण्या पक्षाचा किंवा आळंदीला अभ्यास केला ते प्रकार नाही. माझ्या अनुभवाचे काही गोष्टी त्याच्यातल्या ज्या तुमच्या कामात येते ते घ्या, ज्या पटते ते घ्या, नाही पटते त्यातल्या त्यात कोणत्याही कामात नियोजन पाहिजे, आर्थिक नियोजन पाहिजे, बचत पाहिजे. माझा स्वभाव सांगतो तुम्हाला, जसं आपल्या वाडवडिलांनी सांगितलं, थेंबे थेंबे तळे साचे. मी मन अशी नाही वाची, मी उलटी वाची. तर थेंबा थेंबाने तळ साचत, थेंबा थेंबाने तळ आटू दिसत. साचऱ्याचा विषय तुम्ही जाऊच नका, थेंबा थेंबाने आपलं तळ आटन हे ध्यानात ठेवा. साचायच्या भानगडी तुम्ही जाऊच नका. आणि जवळजवळ आपले तळे सगळे आटले, कशात बी आटले, जातीपातीत आटले, गावागावात आटले, भाऊबंदात आटले, धर्मात आटले, राजकारणात आटले, काही उरलंच नाही. माणसाचं आयुष्य 100 वरून 50 वर आलं. किती वर्ष जगते माणसाचं परव? का बरं? कोणाचं पाप नाही. आडाने बाप आमचा 100 वर्ष जगत होता, आम्ही एवढं शिकलो, 50 वर्षात मरू येतो. खरं सांगा, तुम्ही विद्वान लोक आहे, आपण शिकलो नाही शिकलो. आणि जर आपल्या डोळ्या देखत आपलं 50 गेलं असेल, मागचं लई दिवस नाही झाले त्याला. आपण दोन्ही पाहू राहिलो, 100 जगणारे पाहू राहिलो, 50 जाणारे पाहू राहिलो, डोळे झाकून घेतले सगळ्यांनी. आणि हे जर 50 वर्षात इतकं घडत असेल तर पुढच्या 50 वर्षात काय होईल? त्याचा धोका कोणी समजूनच घेईना. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? 100 वर्ष माणूस जगा, 100 वर्षाचं आयुष्य गाठ्यात सांगितलं, त्याचं आयुष्य मानव, प्रत्येक जीवाचं ठरलेलं आयुष्य सांगितलं. 100चं आम्हाला पक्क सांगितलं नाही. जगन 10 वर्षाच्या पोराला कॅन्सर पाहिजे, खाणं पिणं बिघडलं, झाडं नाही, पाणी चांगलं नाही. म्हणून 5-7 कामं तुम्हाला सांगतो, करून बघा. पाणी चांगलं प्या, झाडं लावा फळाचे, गावात स्वच्छता ठेवा. शक्यतो खातानी गावातलं खा, घरचं खा, बाहेरचं खाऊ नका. स्वच्छतेची काळजी घ्या. मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार द्या. शिक्षण काय कामाचं, संस्कार पाहिजे त्याला. खरं तर दर गावामध्ये संस्कार केंद्र पाहिजे लहान पोराचं. स्वाध्याय परिवाराने केलं होतं काही दिवस, चालू आहे मला माहिती, करते ते, है ना?
हा. आणि तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर अजून एक काम आहे, तुम्हाला सांगू का? सावरगावचे लोक आहोत, करून पाहतात का? ते काम असं आहे, ते केल्याशिवाय तुम्ही 100 वर्ष जगू शकत नाही. त्याला पैसे लागत नाही, मेहनत लागत नाही. पैसे लागते का? मेहनत लागते का? नाही. पण ते केल्याशिवाय तुम्ही 100 वर्ष जगायचे तुम्ही काय करा, तुम्ही काय करता, काय करू सांगू पण नको सांगू? पहिला मंडळ, हा, 100 वर्ष जगा वाटतं का? तो महिला मंडळ जगायचं का? बोलत नाही ते, मरायचं का? मग काय म्हणणं आहे तुमचं अध्यक्ष? 100 वर्ष जगा वाटतं? 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं एक काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं. का जळवतो आम्ही दुसऱ्यावर मला कळत नाही. आत्ता तुम्ही ऐकलं, ओळख करून देताना दुसऱ्यासाठी 150 एकर जमीन दान देणारी माणसं आपल्या देशात जन्माला आलेली. आणि आम्ही सख्या भावाचं बांध करू हलकट, पण दर महिन्याला परदोष करतो, भूताना आणला पाहिजे. भावाचं बांध करू तुम्ही नाही हलकट. हा, साहेब असे जागोजागी फायदा झाले. घराच्या पुढे दगड मला सांगा, काय काय बुद्धी घराच्या पुढे दगड? पाकिस्तानच्या अतिरेकी परवडे जागेवर मारले त्याच्या 7 पिढ्या नरकात जाते, बडवायच्या घराच्या पुढे जाऊन. त्यात तुम्ही चांगला विचार करा, त्याची जागा नाही, काही घेणं पहिलं पुढे बांधली, दगड पुढे काही सामान पुढे, लोकांना त्रास होतो. कोणी म्हणलं बी ना वाटातून काढा, अरे कशासाठी? आम्हाला रस्त्यातले काटे वेचायचे सांगितले, रस्त्यात काटे करायचे सांगितले. सोपं हे कारण दिले गांधले लोकांसाठी करा. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आम्हाला सगळ्या संतांनी, सगळे कोणत्या जातीचे संत काढा, कुठलाही संत काढा, कोणत्याही विभागातला काढा, त्याने कसं वागायचं सांगितलेलं आहे, कोणी ऐकतच नाही. कोणाचं उदाहरण द्या, कुठलंही घ्या, सोप्या सोप्या भाषेत सांगितलेलं, ऐकायचंच नाही. काही लोक ऐकत येते, त्याला दुसरं कोणी चुकीचं. एखाद्या वेळेस चांगलं सांगणार माणसं असले, त्या दिवशी आम्ही घरी झोपून राहतो. सगळं पालथ्याच्या पाण्यावर घडे आहे ना ते. पाणी का चांगलं प्या म्हणलो मी, खराब झालं पाणी, सांडपाणी, संडासचं पाणी, कारखान्याचं पाणी, सगळं पाण्यात सोडलं. पूर्वी चंद्रभागा नदी, गंगा नदी, गोदावरी नदीचं पाणी तळातर घेऊन लोक तीर्थ म्हणून डोक्याला लाईत होते. आता पाय धुवा वाटत कोण केलं? जे तुम्हाला समाजाला, सरकारला दिसत नाही का? दिसत, कोणी बोलत नाही. चंद्रभागेत ती एवढी घाण आहे साहेब, त्याचा अंदाज केलेल्या माणसाची राख चाल पाण्यात टाकली. म्हणून भाऊच्या राखीने पाण्यात नाही टाकली. नाही वर्गी 7 वर्ष झाली, 105 वर्षाची होती. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावली, आईची आठवण राहिली, टाकायची पाण्यात कसं काय टाकतात? ती राख प्यायला चालते का? गावाने ठरवा, ग्रामपंचायतने ठरवा, ठराव घ्या, सरपंचाने त्याच्या घरापासून सुरू करा. हे चिमूटभर राख घेतली मेलेल्या माणसाची, 2 बोटात महिने देण करा, गिलासभर पाण्यात टाकली, त्या बाईला प्यायला दिली, पी नवरे
तिला चिमूटभर चालत नाही, लोकांच्या पाण्यात पोतं भर टाकते. हराम घोडायला नाही पाहिजे का? कसं काय? तिला कळत नाही का? कळत. मग तुम्ही मग काय म्हणाल, एखादी म्हातारी सकाळी मग निंदा करी, हे काही सांगत होते ते आमची प्रथा आहे पहिल्यापासून चालत आलं. ती समोरची ताई आहे ना, तिला आहे का समोरच्या दोघी, हा बरं बरं बरं, एकच मिनिट तिथंच उभं राहा, पटकन पटकन लवकर लवकर. इथलंच आहे का? कसं आहे, कितवीला आहे? पहा बस बस, मी का उभा केलं या पोरीला, नीट पहा समाजाने. भटकर पाहिलं का? कसा दिसतो? मला तुम्हाला पाहून बोलायची इच्छा आहे म्हणून मी बोलतो. म्हातारीची सांगा ना, सकाळी आमची प्रथा आहे ती ना, या पोरीकडे पहा, हिची आजी असे कपडे घालते. प्रथा कुठे गेली? प्रथा कुठे गेली? काय झालं? प्रथा कुठे गेली? मग आता एवढ्या चांगल्या दिसते त्या पोरी, सुंदर आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला हे सांगायचं की ज्या चांगल्या प्रथा आहेत त्या ठेवा, ज्या प्रथाची आज गरज नाही ती बदला. पूर्वी काय होतं, गंगेत राग टाकली बिन नदीत वाहून जायची समुद्रात. आता जागोजागी धरणं झालं, पाणी अडवलं गेलं. आज तुम्ही नेऊन टाकलं उद्या तुम्हाला येणार. काळ कसं बदललं पहा ना. काळ बदलला तर ह्या गोष्टी बदला. जुन्या प्रथा सगळ्या वाईट होत्या असा त्याचा अर्थ होत नाही. त्या दिवशी ते बरोबर होत. आज काय बरोबर आहे तपासा. मी सगळ्याची वारकरी संप्रदायाची कान धरून माफी मागतो. मी एकदा एक शब्द वापरला ते तुम्हाला सांगतो, काळा नव्हे, तो जे वंचित तो ते लावून माऊली, जगाची माऊली. माऊली हा शब्द लहानपणापासून मला अतिशय प्रिय. जगाला आहे तर मला असं काय करायचं, सगळ्याला ते काय म्हणले, जो जे वंचित तो ते. संतांचा शब्द खरा होऊ राहील, त्याला जे पाहिजे ते मिळू राहील. त्याला काय माहित आजच्या हलकत काय मागणार. त्यांची चूक आहे का? काय मागायचं हे आम्ही ठरवू ना, पूर्ण होईल ना. नीट चुकायचं, चांगलं मागा. पाणी खराब झालं, अहो ह्या यवतमाळ नांदेडच्या भागामध्ये एवढे यंडो सल्फान मारलं कापसावर, जमिनीतून विहिरीत उतरले. त्यांचे मुलं जन्मतः वाकड्या हाताची वाकड्या दाताची जन्म जाताच. बरं इत्याला सरकारला करायला दिसत नाही, दिसत. आपलं पिकावरचं खत औषध पाण्यात जाते. आपल्याला किती मारायचं माहित नाही. दुकानदार सांगतो घेऊन कृषी अधिकाऱ्याला किंवा तज्ञ माणसाला विचारून कोणी शेतकऱ्यांना औषध मारलं, सगळंच नुकसान झालं ना. आपलं चुकत काय नीट लक्षात घ्या. आपल्याला मी पहिलेच तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, थेंबे थेंबे तळे साचे खरं आहे, पण थेंबे थेंबे तळे कसं आठवून राहिले हे ध्यानात घ्या. आपलं जिथं जिथं चुकलंय, जिथं जिथं आपला नाश होतो त्याला आपण आवर घाला. चांगलं व्हायचं, मोठं व्हायची गरज नाही, नंतर पाहू. सगळा राज्य देश म्हणतो झाडं लावा झाडं लावा झाडं लावा. मी म्हणतो लावायची गरज नाही, तोडू नका. तू कोण झाडं लावणार एवढा मोठा झाला शहाणा? माझा ठाम विश्वास आहे, झाड लावायची गरज नाही. त्याचा पुरावा देतो मी तुम्हाला. झाडातून ऑक्सिजन मिळतो, प्राणवायू, बरोबर आहे. माणूस 2 मिनिटं सुद्धा जगू शकत नाही झाडाशिवाय, प्राणवायू जगू शकतो का? नाही. मग या विश्वात या विश्वकर्त्यांनी ही पृथ्वी निर्माण केली असेल भटसर, तेव्हा इथे आधी माणूस आला असेल का झाड आला असेल? लावलो बनवतो.
जर इथं आधी झाड आलं मग माणूस आला तर ते झाड लावलं. मी गर्व करू नका, मी 10 झाडं लावले, मी 100 झाडं लावले, काही गरज नाही. तू सोडू नको फक्त. आज आपल्या देशात तर अशा कितीतरी गोष्टी आहे. खरंच सांगतो मी तुम्हाला, काय करावं याच्यापेक्षा काय नका करू, हे जरी केलं तर नाही झालं. एवढ्या समित्या तयार होऊ राहिल्या ना, हे नाही करायचं, हे असं करायचं, ते तसं करायचं, एवढे कुठे नाही करायची गरजच नाही ना. उलट करू नका, सोयीचं करायची गरज ऑटोमॅटिकच होईल ना. झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. मी फळाचे लावा, फळाचे लावा, झाडं गल्लीत रस्त्याला. आता हे झाड बघा, एवढ्या जाग्यात माझ्या अंदाजाने 50 झाडं येऊ शकतात. एवढं पटा 50 झाडं फळाचे आले, सीताफळ, पेरू लावलं, सरूचं दिसत. त्याच्या मागे काय भावना आहे समाजाची झाली. जर फळाचे झाडं लावले तर मला सांगते की काही लोक पोरं खायचे, हा हलकट झालं म्हणून. आणि मी पोरासाठीच लावा म्हणतो. तिथे समजा पेरू असते. आता हे एवढं झाड जर पेरूचं असतं त्याला पेरू लागले असते. आता सीताफळ, पेरू. माझ्या गावात या वर्षी रस्त्याच्या कडीला लावलेल्या नारळाच्या झाडाला 2.5 लाख नारळ. कोणाच्या वावरात नाही, रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडाला. आमच्या स्मशानभूमीत 2 क्विंटल जांभळं निघत. गावात पेरू आहे, सीताफळ आहे, ढोगा आहे, आंबा आहे, चिकू आहे, सगळे फळाचे झाड दरवर्षी लावायला लागले. 2.5 लाख नारळ कशाला? 2-4 वर्षांनी तो आकडा 5 लाखावर जाणार. आम्ही विकित नाही. आपला प्रॉब्लेमच तो आहे की फळ कोण तू लाव नाही आहे, तुम्हाला काही कळत नाही. बरं, झाडं लावायला सरकार खर्च करतं, सरकार पैसे देतं, 3 वर्ष सांभाळायचा बी खर्च देतो. काय पाहिजे? 3 वर्ष सांभाळ. आमच्या अमरावतीचे एक मानकर म्हणून रिटायर कॅप्टन 70,000 झाडं लावली. पाव लावूनच येत नव्हती, काठी घेऊन. 70,000 फळाचे झाड आहे. 70 महिलाला काम आहे त्याच्यात. हा सगळा खर्च शासनाने करेल. आता 70,000 झाडाची फळं कोण खाणार आहे? खाणार. हे लई वेळेस सांगितलं की पोरं खाते म्हणून जर तुम्ही फळाची झाडं लावली नाही, सोडून सांगू एवढं बस नाही झालं. एवढा कुठं ना केलाच कशाला, काही गरज पाहिजे. अरे, आपल्या लेकरांना फळं खाल्ले आनंद व्हायला पाहिजे ना. तुम्हाला हलकटा हो तर लावा ना. लईच माणूस घसरलं हो. मला काय माही शपथ कसं काय व्हावं. लहान पोराला सांगावं लागेल काही दिवसांना पुस्तकात कौट भुरक होतं आणि गोल होतं. त्याला माहितीच नाही कौट. बरं, फळाचं एक वैशिष्ट्य असं आहे, ज्या त्या सीझनला ते फळ शरीरात गेलेच पाहिजे. मला निरोगी राहायचं असलं तर ते नाही राहिलं. झाडं लावा, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. दुष्काळी भाग म्हणते ना, दुष्काळ हा देव काय तुमच्यावर मुद्दाम कोपला का? कोकणात 3,000 मिलीमीटर पाऊस पडतो, आम्हाला 300 पडत नाही. तिथे ठेवायला जागा नाही. तिकडे जादा पडला म्हणून नुकसान भरपाई द्या, तिथे नाही पडलं म्हणून नुकसान भरपाई द्या. अरे, सम प्रमाणात झाडं सम प्रमाणात असले पाऊस सम प्रमाणात पडेल. सध्या जे पाऊस पडतो ना साहेब, हा माझा ठाम अंदाज आहे, हा नियमाप्रमाणे पडत नाही. हा नाईलाजाने पडतो. त्याला कुठेतरी पडायचं आहे ना. नियमाने आलेला पाऊस वेगळा आणि नाईलाजाने पडलेला पाऊस वेगळा आहे. म्हणून तुम्ही सम प्रमाणात झाडं लावा, सम प्रमाणात पाऊस पडेल.
पाणी तर होईनच, दुष्काळ तर जाईनच. दुसरी गोष्ट पाण्याची, वापरायचं जे पाणी आपलं रोजचं, कशाचं, शेतीचं असू द्या, घरचं असू द्या, किती जाऊन किती वापरून वापरलेल्या पाण्याचं काय करायचं नियोजन करा. 90% पाणी दर माणूस वायाला घालतो रोज. जर 55-60 लिटर पाणी एका माणसाने घेतलं स्वतःसाठी, 50 लिटर पाणी वायाला घालतो. बघा, आंघोळीला आपण साधारण 15 लिटर पाणी घेतो. 15 लिटर आंघोळीला किती चिकट अंगाला, त्याचं काही नाही. मग ती पाणी कुठे गेलं? तर पाणी सोनं आहे, ते जात नाही, कधी कमी होत नाही. फेकून द्यायची वस्तूच नाहीये. तुम्ही काय केलं? ती पाणी कपडे धुवायला 15 लिटर घेतो, कपडे भांडे धुवायला 15 लिटर घेतो, भांड्याने ते पाणी रस्त्यावर गेलं, गटारात सोडून आणि बाष्पीभवन झालं, वर गेलं, पाऊस तयार झाला. कमी नाही झालं. कमी झालं म्हणलं का? नाही, कमी नाही झालं. ते पाऊस वर तयार झाला, ही गोष्ट खरी आहे. पण हडपसावर गाव मधून गेलेलं पाणी पुन्हा पडेल, काय करायचं? ते पाणी जर तुम्ही जमिनीत जिरवलं असतं, तिकडे गेलं असतं का? आता ते कोकणात जाऊन पडलं. आणि ते पाणी इथं जिरवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 4,000 रुपये एका घराला काय पाहिजे. आणि जमिनीत गाळलेलं पाणी कधीच कोणत्या कोकणात जाऊ शकत नाही, गावाला जाऊ, ते तुम्हालाच मिळेल. ते सोपं साधं. म्हणजे तुम्ही 1,00,000 लिटर जर गाव पाणी घेत असेल तर 90,000 लिटर पाणी रोज व्हायला चाललं. 90,000 लिटर कशाला म्हणते? मी पुन्हा सांगतो तुम्हाला एकच शब्द, ते बार बार ध्यानात ठेवा. थेंबे थेंबे तळे साचायच्या भानगडीत जाऊ नका. थेंबे थेंबे तळे आटू राहिलं त्याच्यावर देणं. काही सोपं आहे ना. आम्हाला जिथं नुकसान होते त्याला रोखा, फायद्यातच जाईल तुम्ही. गावात स्वच्छता ठेवा. स्वच्छतेच्या बाबतीत जे आपण लय मागणी, लय पुढे गेलो. ते ऑटोमॅटिक नळ आहे, नळाच्या खाली हात घातला तर पाणी येतो. तोटीच नाही, घाणीचा विषय. त्या घाण हातानं तोटी फिरायची, खाली हात धुवायचा, निवडून त्याला हात लावायचा. बघा कुठे नाही. असे नळ निघाले विज्ञानाचे, खाली हात घाला, पाणी आलं, नळ बंद झालं. विज्ञान लय श्रेष्ठ आहे, त्याचा फायदा आम्ही घेतला पाहिजे. त्याची आहे नळाची. मी जरी शिकलो नाही, पण डोळा आहे, बुद्धी आहे, कळतं ना आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. हात धुतल्यावर आम्हाला शास्त्रात सांगितलेले वल्ल्या हाताने जेवा. वल्ल्या हाताने जेवायचा अर्थच आम्हाला कळलं. वल्ल्या हाताने जेवा म्हणजे जेवायच्या आधी हात धुतल्यावर कपड्याला पुसू नका. आपण कपड्याला पुसतो जुन्या, हात धुवून काय उपयोग झाला? हॉटेलमध्ये एकच टावेल राहतो सगळ्यांना. महिला मंडळीचं तर लईच अवघड आहे. सांगू, हात धुतल्यावर कुठे पुशी, गाडीला नाही. हे पण सरपंचानं शिकायचे लोकांना. असा सरपंच निवडून द्यायचा. 2,000 घेऊन जर सरपंच निवडून देत असेल भाडव्या हो, तुमचं कधीच चांगलं होणार नाही, लक्षात घ्या. लाज वाटायला पाहिजे हो या देशाला. आपला भारत देश एवढा महान आहे, एवढं आमचं आहे, एवढ्या गोष्टी, एवढे गॅस, एवढी संपत्ती, कसं चांगलं होईल? कोणाला देऊ देऊन काय उपयोग आहे? भारत भाजप असेल, काँग्रेस, ते तसे तुम्ही एकदा पाहणं कशी येईल. मतदानाच्या आपल्या उमेदवाराला झोप येत नाही, हे बी झोपत नाही.
मी काही काही लोक पाहिले साहेब दरवाजाला उसं लावून झोपते दरवाजा उघडा ठेवून. तसा त्याचा बाप मेला घरात. काय बिनलाजेपणा झाला काय. अहो पुढारी ज्याला निवडून यायचं ते हर प्रकारे प्रयत्न करून पाहिजे. त्याचा तुम्ही काही समजून घ्या ना. स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्या. काठ काठ बी त्यानं पुसत नाक बी त्यानं पुसत. हे बघा साहेब मला जे दिसलं ते मी सांगतो. पहिले सांगितलं तुम्हाला पटत असेल तर ठेवा नाही पटलं सोडून माझा दावा नाही. माझंच खरं हे माझं म्हणणं नाही. पण ह्या गोष्टी सांगायला पाहिजे आणि सांगितल्याशिवाय समाजाला माहित कसं होईल काही ना काही. आमच्या स्वच्छतेच्या क्षेत्रातल्या एका गुरुजीनं आम्हाला शिकवताना एक गोष्ट सांगितली होती. वाईट अर्थ नका काढू माफी मागून सांगतो पण मी सांगतो तुम्हाला. मला आठवण आली कारण ते सांगितलं नाही तर माहित कसं होईल याच्यावर मला आठवलं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं कोणत्याच हातात अंगठी घ्या. त्यातल्या त्यात लईच हाऊस आहे तर निदान जागा हातात तरी घालू. ज्यांना त्यांना आपल्या जागा हातात काढून पहा आतून तुम्ही काय तुम्हाला दिसन अनुभव आहे. मला काय म्हणायचं नीट लक्षात घ्या. त्या गोष्टी कोणाला तरी सांगणं आहे. आम्ही आमच्या मुलाबाळासंग पोरासंग पोरीसंग मोकळं बोलत नाही म्हणून जीवनातले प्रॉब्लेम वाढत चालले. बोला ना त्याच्यात काय. घरातल्या घरात जर माणसं सगळे एकमेकांसंग बोलणार नसेल तर प्रॉब्लेम वाढणार. का बोलत नाही तुम्ही तुमच्या बापासंग भावासंग आई संग का बोलत नाही. बोलल्याशिवाय माहीत होणार नाही. बोलल्याशिवाय प्रॉब्लेम सुटणार नाही. बोलायचं. जग पुढे चाललं जग सुखी हो राहिलं त्याचं एकच कारण आहे साहेब तुम्हाला मी मागं बी एक दोन बाऱ्या बोललेलो आहे. ते लोक खूप दुसऱ्याला मदत करत नाही पण ते दुसऱ्याला त्रास देते. बघा कोणत्याच देशात काय चाललं तुमचं ते घेणंच येत नाही. काही करा की त्यांचं जगत. जपानमध्ये रशियामध्ये 100 वर्षाचा काम करतो जगतूनही काम करतो. आपल्याकडे धोरणं चुकीचे वागणं चुकीचे तो म्हणायचं आमचा देश असा आमचा देश तसा आणि जगानं जे ज्ञान घेतलं ते इथून घेतलं. माऊली ज्ञानेश्वरापासून घेतलं तुकारामापासून घेतलं शिवाजी महाराजापासून घेतलं महात्मा गांधीपासून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाने ज्ञान आपल्या पुढे गेले. मलेशिया मोजून 30 वर्षाचा देश पाहिला असेल. मलेशिया काढून पाहण्यात हे मोबाईल सांगतो वर्षाचं आयुष्य 30 आम्ही 5000 वर्षाचा खर्च लांब करायचं काय त्याच. आपल्यापाशी सगळं आहे. आपल्या बापदाद्यांनी पूर्वजांनी ह्या भारतावर अतोनात प्रेम केलं अतोनात दिलेलं आहे. आम्हाला सोयीनं खाता येईल. आपल्यापाशी जेवढे धान्य जेवढे फळ आहे ना हे जगात कुठंच नाहीये. नाही साहेब आम्ही जर रोज एक भाजी बदलून केली तर 365 दिवस दुसरा नंबर यायचा नाही. एवढ्या भाजी आमच्या घरात किरकिर होती. म्हणजे परमेश्वराने आपल्याला दुबई म्हणजे काय. दुबई शहर दुबई देश असा आहे तिथे कधीच पाऊस पडत नाही. कधीच नाही. आणि 1 एकर जमीन नाही सगळी वाळू आहे. तिथे काही पिकत का काहीच नाही. तिथली भाजी मंडी पाहतो. भारतात एक बी भाजी मंडी अशी नाही टॉपच्या भाज्या मंडी आहे ना असा माल राहतो. आम्ही छानून 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 द्यायला
आम्ही खिडकी खिडकी आम्हाला 9 दिवस होते ते दुबईत. काय जगणं आहे त्यांचं, काय राह मी 24 देशात गेलो असतो. मला फिरायचं नाही ना आधी डोळ्याने पाहायचं. जरी शिकलो नाही ना, जरी मी शिकलो नाही, पण मला हौस आहे जायचं पाहायचं. त्याला काय कायच. आणि ते माणसाचा जो स्वभाव असतो ना, स्वार्थी कपटी, तो मला जास्त कामात येतो. कुठं काय पाहिलं का चांगलं आहे माय गावाला असं पाहिजे. संसारचे दरवाजे माझ्या ग्रामपंचायतच्या अप्रूव्हला. महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीकडे इन्स्ट्रुमेंट नाही येते. काय म्हणलो मी? महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीकडे इन्स्ट्रुमेंट नाही येते. त्याचे रेटच नाहीये. ग्रामपंचायतला किती वर्ष झाले? 10 वर्ष. तेव्हा नसून शिकलो मी. शिकलं काय पाहिलं तर ती इच्छा पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात आंधळ्या माणसांचा गाथा मुक्पाट आहे. चमत्कार आहे साहेब. आंधळे डोळ्यानं आंधळे असणाऱ्या माणसाचा गाथापाठ आहे. म्हणजे तुम्ही करू शकता. आणि याचं जिवंत उदाहरण सांगतो मी. ते शेगाव पाथर्डीचे महाराज कीर्तन करतो. आंधळे तुमची इच्छा असली तर तुम्ही काही बी करू शकता. काय होत नाही. 7वी शिकलेल्या खेड्यातलं शेतकऱ्याचं पोरग, अडाणी पोरग, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी मोदी साहेब 2 मिनिटं मन की बात म्हणजे आमच्यावर बोलले. मी गर्व म्हणून तुम्हाला सांगत नाही, खरं सांगा आमची लायकी एक काय, एक गावचं एक सरपंच काय लय मोठी गोष्ट आहे. 2 मिनिटं बोलले आणि आमच्या कामाचं कौतुक केलं आणि बारकाईने सांगितलं तुझं असं आहे, तुझं असं आहे, तुझं असं आहे. पंतप्रधान ज्याला टाइम नाही, खासदाराला भेटत नाही, जगाशी त्याचा संबंध आहे. ते माणूस एका सरपंचाचं नाव घेतो म्हणलं, याच्यापेक्षा सरपंचाला काय पाहिजे. हे हलकट घरकुलाचे आजार मागत असेल गावात त्याला. ते होताच मेला असता तर परवडा तरी एक झाला. अरे मला आश्चर्य वाटतं आपल्याच गावातल्या लोकांना पैसे मागत येऊ. आज वाटायला पाहिजे ना गावातल्या मतदारांना पैसे मागत. 5 मुली आहे मला, 25 वर्ष, एक हाती सत्ता होती साहेब. 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 रुपयाचं लफड कधी केलं नाही. त्याच्यासाठी जन्मालाच नाही आलो आम्ही. कशाला पाहिजे तुम्हाला? काय करायचं तुम्ही सगळे येणार आहे का? माणूस इतका इतका भनकला ना, त्याला जगणंच कळणार नाही पाहिजे. गाव इथून कळतंय वाटतं. मला गाव सुधारायचे असेल, गावाचा विकास करायचा असेल, ह्या भानगडीपासून मला बाजूला व्हावंच लागेल. त्याशिवाय ते होणार नाही. लय लोक आम्हाला वैकुंठाचा रस्ता नाही, स्वर्गाचा रस्ता नाही असं करा तुम्ही. त्याला जगमारा नेते आम्हाला. इथून पुढे आम्हाला हडप सावरगावचं वैकुंठ कसं होईल सांगणारे माणसं कुठे घेऊन चाललं आम्हाला. कोण गेलं तिथे? तिथं पण भजनावली वारकरी संप्रदायाची माणसं असेल तर गाठ्यात सांगितलेलं आहे, स्वर्गीचे लोक इच्छितात स्वर्गीचे अमर इच्छितात मृत्यू लोकी व्हावा जन्म आमचा. मग हे कशाला जगमारी करून आम्हाला गाठा सांगतो मी नाही. मी सांगितलं असेल तर तुला नाही आला. मला माहित होतं ते शब्द.
का सांगतो स्वर्गात त्याचा अर्थ असा आहे स्वर्गातल्या लोकांना इच्छा होऊ राहिली का आम्हाला पृथ्वीवर जन्म मिळावा हे म्हणजे तुम्हाला खूप सोपा आहे परमार्थ पहिले मी सांगितलं आम्हाला कळलं नाही ना आम्हाला समजून सांगते परमार्थ नको आम्हाला आमच्या भाषेत सांगा त्या समाजाला कळण त्या भाषेत सांगा समज ऐकत समज लई भोळा आहे काही बी ऐकत होऊ त्याला तुम्ही काही सांगा तो बरोबर ऐकतो सांगणारा तसं पाहिजे आम्ही काय केलं काही गोष्टी खूप उशीर झाला मी भावनेच्या भरात खूप आम्ही काही गोष्टी काय केल्या तुम्हाला सांगतो हा समाज कसा ऐकत नाही याला कसं करावं लागेल तेवढं वरून काळा आहे ना त्याचे 10 पट आतून काळा आहे आणि माझं कायम म्हणणं आहे सर बदमाश पाहिजे हरंबी पाहिजे दादा सुद्धा तुकाराम महाराजांचं आमच्या इथे एक लोकाला माझी एक हात जोडून विनंती आहे ग्रामपंचायतचा टॅक्स भरलाच पाहिजे टॅक्स भरणार नाही तुमचं वजन पडणार नाही सरपंच ग्राम चौकावर सदस्यावर नक्की झाले साहेब भरोसा ठेवा सरपंचाची पॉलिसी ती ग्राम चौकाची लोकांकडून टॅक्स नाही घ्यायचं ही पॉलिसी आहे त्यांची घेतलं काम करावं लागेल तुम्हाला वाटतं तुम्ही सरपंचाला पैसे देत नाही त्यांनी तुम्हाला पैसे आणि त्याच्यातली मेक अशी आहे या वर्षी तुम्ही टॅक्स भरला नाही तुम्ही बोलू शकत नाही पुढच्या वर्षी तो टॅक्स तुम्हाला चुकला नाही कोणत्या कामाचा न दिलेल्या न केलेल्या कामाचा टॅक्स पुढच्या वर्षी तुमच्या अंगावर यंदा जर तुमच्या नळाला पाणी आलं नाही ह्या वर्षीची नळपट्टी लावली कशी ती चुकली का नाही तुम्हाला वाटतं आम्ही त्याला बनवलं नाही त्यांनी बनवलं आमच्या इथे तसं नाही एका कुटुंबाला 5,000 रुपये टॅक्स आहे महाराष्ट्राचं सरासरी टॅक्स 700 रुपये एका घराला ठीक आहे का अधिकारी पुढारी समंजस लोक अख्ख्या महाराष्ट्राची सरासरी एका घराला 700 रुपये टॅक्स आहे माझ्या इथे एका घराला 5,000 रुपये टॅक्स शिवाय होणार नाही टॅक्स लावा आणि जसं तुम्ही सप्त्याला वर्गणी देता तीच पद्धत आहे ग्रामपंचायतला टॅक्स भरला हा सरकारला जात नाही तो गावातच खर्चायचा मग गावातल्या गावात पैसे खर्चायचे मग त्याला तकलीफ काय द्यायला ते लोकांना माहितीच नाही ना हा पैसा कुठं जातो कळलं का नाही कळलं तो का सप्त्याला काऊन देते त्याला माहिती हा इथंच खर्चायचं तसं पंचायतचा टॅक्स इथंच खर्चायचं लोकांना माहितीच नाही 5,000 रुपये टॅक्स आहे आमच्या इथे एका घराला 800 घर आहे 40 लाख रुपये जमा होते वर्षाला 1 एप्रिलला सगळं गाव पैसे भरत वर्षाच्या सुरुवातीला पैसे भरायला लागते साल संपल्यावर नाही आधी पैसे घेतल्यावर सालभर सरपंचाला झोप येईन का कळू राहिलं की नाही कळू राहिलं त्याला कामच करावं लागेल ना तुम्ही कोणत्याही धंद्यात पहा ना तुम्ही ऍडव्हान्स घेतला तुम्हाला कामच करून द्यावं लागेल तुम्ही उधार असलं तर देतो ना करतो ना दम नाही का असं म्हणेल ना ती अगदी पैसे घेतले टॅक्स भरी जा माझे हात जोडून तुम्हाला विनंती टॅक्स भरत दुसरं सरपंचाला ग्राम चौकाला झोप यायची नाही सगळा महाराष्ट्र म्हणतो आमच्या नळाला पाणी येत नाही नळाला पाणी आलं नाही म्हणून कोणी कोर्टात गेलं का जाईन कसं आमचं 10 वर्षांनी त्याच्या बापाला टॅक्स भरेल नाही जाईन का कधी आमच्या इथे तसे नाही आणि सगळ्या प्रॉपर्टी आमच्या महिलाच्या नावावर माणसाला बाबा करून आमच्या इथे महिला 1 एप्रिलला टॅक्स भरतेच महिला काऊन म्हणतो मी आणि काऊन येते त्या आमच्या इथली एक प्रथा आहे 10 वर्ष झाली कशी प्रथा आहे आमची एक प्रथा आहे ही महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीत तिच्या हाताने 15 ऑगस्टचा झेंडा महिला मार्च महिन्यात पैसे घेऊन ते गोळा नंबर त्याला जाहीर कशाला पाहिजे ते सोपं 4 महिलाच्या हाताने 4 झेंडा
4 नळातून पाणी येते. 5,000 घेतो आम्ही, पण कुठं बी तसे जर गाव देऊ शकतो. 4 नळातून पाणी येतं महिला मंडळ माझे. त्या गावच्या महिला कधी आलतेच नाही, पाठवा येतात. 4 नळातून पाणी येते. त्या भांड्याचा नळ वेगळा, जायकवाडी धरणावरून नेलेलं वर्ष झाले, दोन्ही नळ 1 मिनिट, 1 मिनिट जायकवाडून नेलेलं पाणी साहेब 3ऱ्या मजल्यावर बगर मोटरचं जातं 24 घंटे. फक्त वाल फिरवायचं, तुमच्या 3ऱ्या मजल्यावर पाणी गेलं. बाईनं खाली नाही यायची पाण्यावर. तिसरं पाणी आहे आमच्या इथं 20 लिटरचा फिल्टर केलेलं ओरिजिनल बिस्लरीच्या तोडीचं पाणी आहे आमचं. नुसते बिजारी किती किलो काय ठरवलं. आमचं पाणी पिऊन बघत गाडीत असतो 30 लिटरचा रोज एक जार एका घरात. पण त्या पाण्याला पैसे लागत 5,000 भरले, वर्षभर राजी झाले. एक जार केवढा देतो साधारण 30 रुपये, महिन्याचे 600. बरोबर आहे का? कळतंय ना? वर्षाचे 7,200. आम्ही घेतले किती? हा 40 लाख जमा होते. 32 लाख आमचा खर्च आहे. नीट ऐका, याच्यासाठी मला नेलं पाहिजे लोकांनी. 40 लाख जमा होते, 32 लाख आमचा खर्च आहे, 8 लाख आमच्या पंचायतला नफा आहे दरवर्षी. लोकांना दिलेल्या टॅक्स मध्ये सरकार देते ते वेगळं. सरकार किती पैसे देतं माहिती आहे का? 1,000 लोक, मला माहिती 1,000 लोकसंख्येला 10 लाख रुपये. किती ऐका, डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून, दर गावाला 1,000 लोकसंख्येला 10 लाख रुपये सरपंचाच्या खात्यात दरवर्षी त्या तारखेला न मागता जमा होते. हे आमच्या काळात नव्हतं हो, आम्ही लई जमीनदारी. आता झालं हे बाबा, काही भाजपचा नाही, पण जे केलं ते पैसे येते. 10 लाख 1,000 लोकसंख्येला. त्याने आपल्या गावची लोकसंख्या तपासून न मागता त्या तारखेला सरपंच ग्रामसेवकाच्या खात्यात ते पैसे जमा होते. ते गावात खर्चायचे तुमच्यासाठी. म्हणून आम्ही लय दलिंदर होतो. आमच्या काळात ते पैसे येत नव्हते. ते पैसे जर असतं माझ्या काळात तर माझ्या गावात आम्ही टॅक्सवर केले. 8 लाख मला नफा आहे, 32 लाख मला खर्च आहे. 4 फरक आणि 3 पाणी झाले, 4थं पाणी आहे माझ्या इथं. रोज सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावाला आंघोळीला गरज नाही. बाईनं चुलीवर तापायचं. मिळालं लाकडं तोडायचे नाही, वीज करायचे नाही, डोळे खराब करून घ्यायचे. नवरा म्हणलं मला आंघोळ करायची, बाई नळाकडे बोलत. तर आमच्या मराठवाड्यातले हलकट लोक नुसतं पाणी तापून द्यायचं नाही. तर आंघोळीची जागा आहे राजाला. इकडे कसं, इकडे पण हलकट आहे. मला वाटलं तिकडे हलकट. मला अजून कळलं नाही तू माणूस बकेट का नेत नाही. आंघोळीला जायचं कोणाला गेला बकेट कोण न्यायला पाहिजे. येतच नाही. जाऊन जा म्हणताने आम्ही महिलाला लक्ष्मी म्हणतो. वागणूक लक्ष्मी. 16 तास काम करतो. सकाळी किती वाजता कामाला लागते? 5 ला. रात्री 10. किती घंटे झाले माहिती? 17 झाले. कळत नाही. माणूस किती घंटे काम करतो? 8 तास. ठीक आहे, तुम्ही म्हणा जो खानदानी असला तर तरी चालतो. बाकीच्या घरी आपल्याला एक गणित आहे, गणित. माणूस 8 तास काम करतो, बाई 16 तास करतो. सांगितलं माझं काही म्हणणं.
खरंच सांगा, रात्री पाय कोणाचे दुखत असेल? तेव्हा हलकट म्हणतो मग पाय दुखायचे म्हणलं, त्याला बुटांनी आणलं पाहिजे का हो याला? अरे बाबा 8 तासात तरी दुखत असेल, मी मान्य केलं, मग तिथे मी 16 तासात किती दुखत असेल? तर कोण करेल? नाही करेल. आम्ही स्वार्थी झालो सगळे, स्वार्थी. कोणत्याही घरात महिलापासून ज्या घरात महिलापाशी पैसे ठेवले जाईल, ज्या घरात महिलाच्या विचाराने संसार केला जाईल, ते घर कधीच कर्जबाजारी व्हायचे नाही, आत्महत्या करायची. तुमच्याकडे जे परमेश्वराने दिलेली ती शक्ती आहे, ती बुद्धी आहे, ती काटकसर आहे. 10 रुपयाची वांगी घ्यायची बाजारात, पहिल्या दुकानात घेतली नाही, 4 दुकानात चेक करते. त्या दुकानात तिला ती वांगे आवडल, भाव आवडल, तिथं बी 10 रुपयाची वांगे व्यापाराच्या हातची घेत नाही. ती काय करते? निवडून, वांग निवडून 10 रुपयात एवढी बारकाई करणारी बाई 2000 टॅक्स सरपंचाच्या मड्यात कशी का देत नाही? देत नाही तिची चूक नाही, ती तपासून घेईल ना वांग कसे. हा तिचा हक्क आहे तिचा. तसं तुम्हाला म्हणलं बाहेरचं खाऊ नका, आम्ही काय केलं, छोट्या छोट्या मशनी आणल्या, डाळी करून देतो, शेवाय करतो, पापड करतो, हळद पावडर करतो, मिरची पावडर करतो, बटाटा चिप्स करतो, बटाटा चिवडा करतो, त्याचा रस काढून देतो. मला फुकट मशनी आहे. गोड तेल करून देतो, गाडीची हवा पण भरून देतो, मोटरसायकल, आता गाड्या चार्जिंग पण करून देतो. सगळं फुकट आहे. 40 म्हातारे 8 वर्ष झाले जेवण आहे. कपडे लत्ते गावातल्या म्हाताऱ्याला मागायला लावून, आपल्या गावचं म्हातारं आपल्याला लई जड झालं का? इकडं आळंदीला देतो, पंढरपूरला देतो, अनाथ आश्रमात, आणि येतो गावचं म्हातारं पाहिजे. आपलं म्हातारं कोण्या जातीचं असो, कोणाच्या म्हातारं असो, त्याला सांभाळ. तुम्ही चांगला विचार करा, त्या म्हातारं बरे सज्जन झाल्यावर त्यानं काय करावं? ते म्हातारं चांगलं नसेल, बीडीचं असेल, दारू पेचं असेल, असेल, बेडकटाकीचं असेल, काय शागाळी करीत असेल, वाईट असेल, असून दे, तरी त्याला जीव लावायचा. इतका जर म्हाताऱ्याचा राग आहे तुला, निवडणुकीच्या दिवशी भोरची नंतर कुठल्या सीटवर आणला भाडव्या, तेव्हा म्हातारं वाईट नव्हतं. मी त्याच्यातलाच आहे ना, मला माहिती आहे. मी काही शिकून आलेला माणूस नाही, मी प्रॅक्टिकली माणूस आहे. म्हाताऱ्याला जीव लावा, आम्ही लावतो. 40 अख्ख्या गावाच्या महिलांना सॅनिटरी वर्षभर. पैसे किती घेतले आम्ही? ध्यानात ठेवा, विसरून जातो. अख्ख्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री. शेती करायचं ट्रॅक्टर 25% सबसिडी आहे नांगर मोबाईल. बाहेर जर 2000 रुपये एकर नांगरीत असेल तर आम्ही 1700 रुपये एकर, 500 रुपये नांगरीत, 5 एकर नांगर, एका नांगरीत. साहेब, माझा अंदाज आहे आजच्या घडीला तर खरंच सरपंच शहाणा असेल ना, त्याला मनापासून काम करायचं असेल निमाने बरे, गावची 100% शेती नांगर मोगड हा तो का पैसा आज ग्रामपंचायत का नाही करायचं? शेतकऱ्याचं केल्यासारखं पुण्य ह्या जगात दुसरं काही नाही. तो अन्नदाता आहे ना, जगाला पोशिंदा आहे. आम्ही नुसतं म्हणतो, काय करतो त्याच्यासाठी? त्यालाच लुटून खातो. अख्खं देश शेतकऱ्याला लुटून खायला बसला. चांगलं व्हायचं, काय मेहनत करतो, तुम्हाला खायला देतो, काय सांगावं? पुढं भारी भारी खायला तुम्हाला देतो. रक्तपिता म्हणून
नाही पाहिजे हो. शेतकऱ्या संग हा अन्याय आणि सगळेच करू राहिले, एक नाही. तर म्हणून आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आपली आपण खरं सोडत. आम्हाला हे माहित पाहिजे की ह्या वर्षी आपल्या देशात कांदा किती, आपल्या देशाची कांद्याची मागणी, मूग किती आहे, होरी किती आहे, ज्वारी किती आहे, बाजरी किती आहे, मोबाईलवर सगळं आहे. जगाची माहिती या मोबाईल मध्ये, पण आम्ही पाहतच नाही. काय पाहायचं त्याची अक्कल नाही आम्हाला. अभ्यास करा, विज्ञानाचा फायदा घ्या. विज्ञानाची जोड दिल्याशिवाय टिकणार नाही. तेवढे सगळं देऊन माझी ग्रामपंचायत 8 लाखाला नसेल. काय पाहिजे? कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, जोर टू जोर. 2 बकेट दिल्या, त्या बाईला सांगितलं कचरा तुझ्या घरी ठेवू बकेट, तू डोकं लावू नको. आमचा माणूस जातो, आमचं ट्रॅक्टर जातं, ते कचरा घेऊन येतो. त्या घरून आम्ही कचरा आणल्यावर तुम्ही सांगा गावात घाण होईल का? होऊच शकत नाही. तिला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे. प्लास्टिक जगात जगाला मातीत घाली नाही, प्लास्टिकच्या बेकार आहे. या लोकांना काय वाईट आहे. आजच्या आजच्या घडीला आपल्या देशात सगळ्यात मोठे जहर काय असेल तर प्लास्टिक. ते एवढं खोलातला अभ्यास सांगायला आणि शिकायला कोणाला माहित नाही. मला बी माहित नाही प्लास्टिक एवढं गार माहीत शकत नाही. मी एका साहेबाला विचारलं, मी म्हणलं जर हे प्लास्टिक एवढं वाईट अभ्यास केला की परमेश्वरांनी का दिलं? साधा सोपा प्रश्न केला, पण का दिला? ते म्हणे दादा तुमचा प्रश्न, पण हे प्लास्टिक परमेश्वरांनी तुम्हाला हे म्हणे हजारो फूट अधोगतीकडे जायचं लक्ष वर नाही. आम्ही स्वार्थासाठी ओढून आणतो. पण ठीक आहे, आणलं तर आणलं, देवाट लावा ना काही. ऐकतच आम्ही दर बायाला पिशवी दिली पंचायतच्या नावाची. तिला सांगितलं बाई पिशवीत खावा नाही, प्लास्टिक कचरा बाजाराला काय करा. आता 3 वर्षांनी काय केलं सभापती, ही बाई प्लास्टिक बाजूला ठेवी. बया बया एवढ्या हुशार झाल्या तर तिथं तर चुकीच. म्हणून म्हणलेलं आहे मी हा शब्द की बा सरपंच होणं सोपं आहे, पण रानडुकर सांभाळणं लय अवघड आहे. तुकाराम महाराजांसारखा सरपंच आम्हाला नको. तुकाराम मुंड्यासारखा अधिकारी पाहिजे आम्हाला. नाही साधं बोलायचं काय खरंय. आग्र्याच्या जेलमधून तुकाराम महाराज सुटून नसते आले, आले असते किती त्याची महाराज वाईट आहे का, महाराज कमी आहे का? नाही, महाराज तर छत्रपतीचे गुरु आहे, पण सुटून नसते आले. ही कला ज्याच्याकडे आहे त्यानेच फारम भरा. बाकीचं आहे ना, घरी राहा, सैन त्याच्या मागे राहा, त्याला मतदान करा. भाऊ तू खरं तर पाय पडून लोकांनी सरपंच करायला पाहिजे. साहेब तुमचे पाय पडतो, जर याला काही लफडे करायचे नाही, तडफड कशाला करतो? लोकांना मागे लागायला पाहिजे ना. साहेब तुम्ही व्हा, तुम्ही व्हा, तुम्ही कराच हे तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे चातुर्य आहे, सरपंच व्हा. तसं होत नाही. तुम्हाला लग्नाच्या नोंदी बाया आम्ही जन्माच्या नोंदी घ्यायचो लोकांना असं कुठे. पण
नीट झाले. त्या बाईला म्हणलं लग्नाचे सर्टिफिकेट आहे का? नाही. कोणाचे? तेव्हापासून लोक लग्नाची नोंदणी करायला लागले आणि लग्नाची नोंद करताना टीसी जोडायला लागली. 18 वर्षाच्या आतल्या पूर्वी त्या अकोले जिल्ह्यात या वर्षी 58 अल्पवयीन अकोला तालुका 58 सरकारी आकडा आहे. ते ऐकून चाट झालो. सरकार जे प्रत्येकी नोंद करेल. खेड्यातल्या लोकांना माहितीच नाही. मला ती नोंद ताबडतोब करावं लागते. ते कोणाला माहिती आहे का? किती दिवस सर ग्रामपंचायतला अधिकार राहतो. बरोबर आहे. बस बरोबर 30 दिवसाच्या नंतर ग्रामपंचायतला अधिकारच नाही तिथे आहे. अधिकार संपुष्टात आहे. 6 महिना 2 जात नाही. मग 6 महिन्यांनी जातो माझ्या बाप तेच नाही. गावात गैरसमज होतो. सरपंच मुद्दाम देईन कोण पाहून काम करतो असं चुकीचं होतं ना. त्याला अधिकार नाही ते देईन कसं काय? ते कोर्टात जा तहसीलला जा. आम्ही काय केलं साहेब, जर त्याने तवाच अर्ज केला, अर्ज याच्यासाठी करायचा की माझ्या वडिलांचा असं मृत्यू झाला नाही त्याने अर्ज केला, आम्ही परवानगी दिली पण झाली. आणि त्याने जर अर्ज केला तर त्याच्या वापस त्याला लगेच आम्ही 3,000 रुपये आमचा ठराव पडतो. म्हणून ते पोरग म्हातार मेलं रे मेलं किती सोपं आहे हो. मी गर्वाने सांगतो आणि उपकार करीत नाही. एवढं देऊन माझी पंचायत 8 लाखाला नफे देऊ. मग अडचण काय आहे गाव गाव करा. सगळ्या गावच्या वाढदिवसाच्या तारखा पंचायत अख्ख्या गावचा रस्ता हर गोष्ट संभूत संसाराची माहिती त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचे कल्याण होईल याच्यासाठी काम केलं पाहिजे. पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षाही मला सरपंच जास्त आवडतो. सरपंच त्याने करावं ही माझी प्रांजली. लोक साधे बोळे गावगाव गटबाजी दावी राजकारण करा ना. तुम्ही पक्षाचं करा, सगळं करा, जातीचं राहा, उभा राहा, गावासमोर पहिले सांगितलं काही ऐकलं. अरे बापू 9 वाजला 2च मिनिटात आली. मी एकदा महिला मंडळाची माफी मागून पण तुमच्या फायद्याची गोष्ट फायद्याची वट सावित्री पौर्णिमेला मी आमच्या इथल्या महिलाला ओढे लावायला लागलो. लावले काय वट सावित्री पौर्णिमेला ओढ हा महिलांसाठी अतिशय पवित्र आहे. लावित्या का नाही लावी. कोरोना आलता का साहेब? हा कोरोना आजार नव्हता. मी एकटाच भारतात सांगणारा माणूस कोरोना आजार नव्हता. कोरोना म्हणजे ऑक्सिजन शॉर्टेज. ज्या ज्या ठिकाणी टक्कल पडलं ऑक्सिजनचं माणूस जो सापडला तो गेला. जशी फोनची रेंज जाते त्याची गेली रेंज तो गेला. त्याला दवाखान्यात जाऊन काय करत होतो? आजार नव्हताच ना. कधी बी येऊ शकतो. हा कोरोना पाठीमागे एकदा महिला मंडळ नीट आहे का 57 ला झाला होता. सावित्रीच्या नवऱ्याला काही हुशार तिला कळलं याला कोरोना झाला. तिने ओढीत ओढीत त्याला वडाखाली आणला. बरोबर आहे, वडाखालीच आणलं ना. हा त्याला ऑक्सिजन मिळालं पाहिजे.
सोपं आहे. तेव्हापासून आमच्या याच वडाला दोरे गुंडळाचं काम चाललेलं. मी विचार केला की एवढा वड भारी आहे, एवढा पवित्र आहे, म्हणजे काय करा एका वड सावित्री वडाचे रोप वड कोण लाईन बाया काय वड लाईन बाया जागा आहे का काय? जागा लागून. तर तुला काय घेणं गड्डे काम सोड. आण रोपा आणले माझ्याकडे लाऊडस्पीकर आहे असं तोंडी द्यायला 18 लाऊडस्पीकर त्या गावात आहे तुझ्या 40 सीसीटीव्ही कॅमेरे गाव दिसतो आपल्या घराच्या बाहेर नाही त्याच्या मेल्याला ऑफिसात टोटल शासकीय कर्मचाऱ्याला कम से माहिती जबाबच लागतो. मी 30 कर्मचारी गावासाठी ठेवले. काय सरकार काय करू त्याच्यापेक्षा काय फक्त ते रोप आणले त्यांना आम्ही घेऊन पाय जोडले लाऊडस्पीकर रोज सकाळी 7:15 माहिती गावाची सुरुवात राष्ट्रगीताच्या काय अडचण नाही. आम्ही परमिशन ते वड्याचे रोप आणले ते पायाला लिहून दिली दोंडी म्हणे खरंच सांगत दोंडी अशी होती महिला मंडळ नीट आहे का उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे आदल्या दिवशीची वट उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे सगळ्या महिलाला विनंती वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचे काम आहे पण आपले वड पूजा दुसरे आल्या बाया मला वर थोडसे कट होते 5 मिनिटात संपली ग्राम करायला आमची चुलती भावजाई जवळच्या 1-2 महिला थांबल्या मागे त्यानं रोप घेतले फक्त मला काय आनंद झाला. खरंच सांगू मोडून त्यांचा बोलायचा हक्क होता ते बोलू शकले बाकीचे गेले निघून. तर काकू बोल लाव लावता येईल म्हणलो कुंडीत लाव कुठे हा हे बरे चालतं का म्हणजे चल गाड्या जवळ टिकन जवळ टिकन नाही तुम्हाला माझी विनंती आहे या वर्षी वट सावित्री वड आणा जवळ वड लय फायदे होते आपल्या लाडक्या बहिणी काही 1500 पण सल्ला देऊ शकतो सल्ला काय सल्ला आहे काय पवार साहेब नीट आहे का अभ्यास जर वडाचं रोप वडाचं झाड तुम्ही वट्यावर ठेवलं त्याचा सगळ्यात मोठा फायदा असतो आपलं वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या फड्याला लावला तर त्याला लई पाडून द्या फुटाच्या पहिले लई गंभीर बोललो मी काय काय म्हणून आपलं जाता जाता तुम्हाला खुश करा म्हणून महिलाला माझी विनंती आहे की याचा शेवटचा मूळ अर्थ असा आहे की आपण झाडं लावले पाहिजे आणि तुम्ही चांगलं पाहा ना तुम्हाला अजून याचा एक पुढचा टप्पा सांगू का साहेब मी अतिशय शंकाखोर आणि विचार करणार सांगू पण रागणी आहे माणूस एवढा हरामखोर आहे त्यानं तुळस डोळ्यापुढे वड वड्याला
त्या निमित्तानं मला बोलवलं. मला खरं सांगू का, तुमच्या समोर रातभर बोलावं वाटलं. एवढा आनंद आहे. एकच मिनिट. नाही नाही, माझं नको करू. काही गडबड नाही झाली, माफ करा. हे गाव तसं दुष्काळ भागात येते. तर आपण कृषी क्रांती कशी केली, आपल्याकडे किती पाणी उपलब्ध होतं का, कशी झाली, याच्यावर जर विश्लेषण झालं तर अधिक चांगलं. पाण्याबद्दल आधी तुम्हाला बोललो. पाण्याचं नाही नाही, पाण्याची तुम्ही बचत करा, काळजी घ्या. अनेक प्रकारचे पाणी. दुसरी गोष्ट, झाडाशिवाय पाऊस पडत नाही, हे त्रिवार सत्य. पाण्याची बचत करा. आम्हाला कोणत्या पिकाला किती पाणी लागतं हे बी माहिती नाही. शेततळ्यामुळे तुम्हाला ते माहित झालं. आधी कुठं आम्हाला माहित होतं. म्हणून मी म्हणलं अभ्यास करा. हे सगळं सांगतो, सगळं सांगतो. आणि काही गोष्टी अशा आहेत, कृषी अधिकारी असेल, व्हिडिओ असेल, शासकीय अधिकारी असेल, कलेक्टर असेल, किंवा निवांत बसून चर्चा करायच्या. इथं सांगितलं माझ्या इथे 3000 एकर जमीन पूर्ण होती, आज 32,000 एकर होऊ शकतं ना. तुम्ही अनेक गोष्टी, अनेक साधनं, चांगला विचार करून जर हे काम केले तर होऊ शकते. याच्यात काही अवघड नाही. कशाला किती पाणी लागतं हे बी आम्हाला पाहिजे. आम्ही खुशाल मोटर चालू करून देतो, घरी येऊन झोपतो. पाणी जाईन कुठे, कसं जाईन, जमिनीत किती पाणी आहे. एक 3ची मोटर किती लिटर एका तासाला पाणी फेकते कोणताच माहित पाहिजे ना आम्हाला. आम्हाला आमच्या शेतीला किती पाणी, आमची मोटर किती पाणी फेकते, काही अभ्यासच नाही. म्हणून मी म्हणलो अभ्यास करा. हे तुम्हाला सगळं सांगतो मोबाईल. एक मोबाईल, पुढे जायची गरज नाही. 3ची मोटर एका तासाला एका बोर मधून किती पाणी फेकते, किती लिटर, हे सेकंदात सांगत आहे. हर गोष्ट, अशा खूप गोष्टी आहेत. मी ते म्हणलो का हे काम सरपंच आम्हाला असा सरपंच पाहिजे. अनेक गावं चांगले झाले महाराज. पंढरपूर पशी एक चिंचणी म्हणून गाव, मोठ्या पंढरपूर धरणग्रस्त गाव, सरासरी 2 एकर एका घराला किती, 2 एकर सरासरी धरणग्रस्त. आणि विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातून उठले, त्याला सरकारला द्यायला जमीनच नव्हती जवळ, सोलापूर जिल्ह्यात काय जाईल देईल. सोलापूर जिल्ह्यात आले, इथे राहिले. चिंचणी गावाचं नाव. आपण पंढरपूरला जाते ना, तुम्ही विठ्ठल रखुमाईचे पाय पडायला, एकदा चिंचणीला जा, जवळ येते. नंबर पाहिजे ते घ्या माझ्या. ते गाव पाहायला आता सध्या 700 रुपये तिकीट. सध्या खायचे तर पैसे घेऊन जायला घेऊन जातो. दिंडीत खायची सवय त्याला. गाव पाहायला 700 रुपये तिकीट. अशी एकाच पेक्षा एक गाव महाराष्ट्रात दूर आहे. आम्हाला तीच आशा आहे. आम्हाला तेच पाहिजे. कधी उद्या आम्ही असू नसू त्याच्याशी घेणे नाही. पुन्हा मी सांगितलं, आम्हाला हडपसरचं हे वैकुंठ करायचं, हे स्वर्ग झालेलं ऐकायचं, हे पाहिजे. होऊ शकतं, याच्यात काहीच अवघड नाही. कोणताही गाव पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. पुढे शांत बसा. एकमेकाविषयी जळकापणा बंद करा. दर प्रदोषाला तुम्ही एकत्र करता, मी खरं तुमच्या गावचे आहे ना गुप्तकार, तुम्ही एकत्र तरी येतात. त्याच्यातून काय करता येईल, उद्योला आणा. एखाद्या बारी आरोग्य खात्याचं माणूस आणा, एखाद्या बारी पोलीस खात्याचं माणूस आणा. माझ्यापाशी एवढी यादी आहे. प्रत्यक्ष स्टोरी सक्सेस लोक महाराष्ट्रातले, त्याला आणा. अकोल्याची एक बाई आहे, देशमुख बाई, तिला म्हणून सांगतो, ऐकून घ्या महाराज. ती बाई इतकी गरिबी होती तिची. तर नवरा पंक्चरचं दुकान आहे. पंक्चरचं दुकान असणारा माणूस घरा शेजारी पंक्चरचं दुकान. देशमुख बाई अकोल्याची. कधी बोलवा तिला, आता पण ती तुमच्या हाताला लागली नसते. दोघांनी पुढे काय झालं, दुर्दैव म्हणा योग नवऱ्याचा ऍक्सिडेंट त्या माणसाचा. ती काम धंदा जात होती, त्याचा ऍक्सिडेंट झाला, पाय गेला, घरात पडलं, दुकान बंद झालं. त्याला पाहायचं, घर खर्च चालायचं, तिला रोजानं जाता येईल.
गरिबीचा अंदाज घ्या तुम्ही काय काय घडून राहिलं तेव्हा. मुळात गरिबी तिनं काही दिवस नवऱ्याचं केलं पण संसार चालन कसा ते डोक्यात आलं की बाबा ही शेजारीच पंक्चरचं दुकान होतं हवा भरून देत होतं आपण केलं तर काय नाही. साहेब तिने पंक्चर जोडायला सुरुवात केली हवा भरून द्यायला लोक पाहिजे तिच्याकडे येऊन माहिती घ्यायची लोकांना बोल वाटायचं लोक यायचे तिथं हवा भरायची पंक्चर जोडून घ्यायचं तिला असं वाटलं की हे जमू शकतो काही बाई हुशार होती मोबाईलवर पाहून पाहून तिने एक एक गोष्ट शिकत गेली हे केल्यानं काय होतं हे केल्यानं काय होतं. मला विश्वास बसणार नाही ती बाईकडे 250 महिला कामाला येणार आमच्या नवरा बरा होता ना त्याने रे तुम्हाला तारीख देणं येईल नाही यायचे असं नाही तिला लय हौस आहे महिला चांगली अशा कितीतरी महिला मारायचं देशभर फिरतो मला माहिती म्हणून मला म्हणलो या प्रदर्शनाला तुम्ही जी सुरुवात केली ना नंदीच्या कानात सांगायची सक्सेस लोकांना बोलवा कळत असेल तर बघा पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपलं ठरल्याप्रमाणे जे बरोबर आहे ते ठेवा जे बरोबर नाही ते माझं मला सोडून द्या आपली माफी मागतो इथंच थांबतो जय हिंद